मित्रांनो, मिरची पिकाची लागवड जर आपण साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर लागवड केली तर चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आपण जबरदस्त उत्पादन हे मिरची पिकातून घेऊ शकतो। तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उन्हाळ्यात मिरचीची लागवड करायची असेल तर उन्हाळ्यात मिरचीची लागवड करत असताना कोणकोणत्या व्हरायटीची आपण निवड करू शकतो, त्यासोबतच मित्रांनो त्या व्हरायटीचं साधारणतः आपण उत्पादन किती दिवसामध्ये चालू होईल, उत्पादन किती होणार याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एकंदर मित्रांनो, मिरचीची लागवड जर तुम्ही साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये जर केली तर पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस मिरचीचा शॉर्टेज तयार होत असतो, कारण की मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाचं तापमान देखील वाढत असतं, त्यासोबतच बऱ्याचशा भागामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होत असतं आणि त्यासोबतच टेम्परेचर जास्त असल्यामुळे लागवड ही जास्त होत नाही। त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस पुढं मे किंवा जून जुलैमध्ये ज्यावेळेस ही मिरची येत असते, मिरची पीक येत असतं, त्यामध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये जबरदस्त रेट आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळे मित्रांनो साधारणतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था जर व्यवस्थित असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मिरचीची लागवड ही करू शकतात। त्यामध्ये मित्रांनो उन्हाळी मिरचीची लागवड करत असताना त्यामध्ये मित्रांनो नंबर 1 ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मैकोची तेजा 4 नावाने जी G4 सेगमेंटमध्ये येणारी जी मिरची आहे त्या मिरचीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन हे घेऊ शकतात। त्यामध्ये मित्रांनो मैकोची तेजा 4 ही जी व्हरायटी आहे ही जबरदस्त तिखट, त्यासोबतच मित्रांनो कमी उंचीची, त्याचबरोबर 9 ते 10 सेंटीमीटर पर्यंत लांब आपल्याला त्या मिरचीची लांबी बघायला मिळत असते। यामध्ये मित्रांनो या व्हरायटीची वाढ कमी होत असल्यामुळे याला कुठल्याही प्रकारची व्यवस्थितपणे जास्त प्रमाणामध्ये तारकाठीची जास्त गरज पडत नाही, चांगल्या प्रकारे उत्पादन देखील ही व्हरायटी देत असते। त्यामुळे मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यात जर मिरचीची लागवड करत असाल तर मैकोची तेजा 4 नावाची जी व्हरायटी आहे या व्हरायटीची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन हे घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 2 नंबरची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो शाईन 610। मित्रांनो शाईन 610 ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी व्हरायटी आहे, उत्पादन चांगल्या प्रकारे देत असतं। त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे अत्यंत तिखट, चमकदार, आकर्षक रंगाची फळं तुम्हाला या व्हरायटीची बघायला मिळत असतात। या व्हरायटीच्या लांबीचा जर साधारणतः फळाचा लांबीचा विचार केला तर 13 ते 10 सेंटीमीटर पर्यंत साधारणतः लांबी या व्हरायटीची आपल्याला बघायला मिळत असते। त्यासोबतच मित्रांनो शाईन 610 या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः 50 ते 55 दिवसांमध्ये पहिल्यांदा ही व्हरायटी तोडणीसाठी म्हणजेच हार्वेस्टिंगसाठी ही येत असते। त्यामुळे मित्रांनो तुम्ही शाईन 610 या व्हरायटीकडे देखील जाऊ शकतात। त्यासोबतच मित्रांनो अत्यंत नावाजलेली, त्यासोबतच जबरदस्त तिखट असलेली जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो अग्निज्वाला। मित्रांनो अग्निज्वाला ही देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मिरचीची व्हरायटी आहे। उन्हाळ्यात जर तुम्ही लागवड करत असाल तर साधारणतः ही जबरदस्त तिखट ही व्हरायटी आहे। लागवड झाल्यापासून साधारणतः 50 ते 55 दिवसामध्ये पहिल्यांदा ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी येत असते। त्यासोबतच मित्रांनो या व्हरायटीचं एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला तर चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन, पाणी नियोजन व्यवस्थित जर असेल तर यामध्ये 12 ते 15 टनापर्यंत प्रति एकरामध्ये आपण अग्निज्वाला या व्हरायटीचं उत्पादन हे घेऊ शकतात। या व्हरायटीची लागवड करत असताना साधारणतः मित्रांनो 4 फूटच्या बेडवर 2 झाडातील जे अंतर आहे ते 1.5 ते 2 फुटापर्यंत ठेवून तुम्ही या व्हरायटीची पेपर टाकून मल्चिंग पेपरने चांगल्या प्रकारे लागवड ही करू शकतात। चांगल्या प्रकारे ही व्हरायटी देखील उत्पादन देत असते। त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो AK47। मित्रांनो AK47 ही अत्यंत नावाजलेली G4 सेगमेंटमध्ये असलेली ही अत्यंत महत्त्वपूर्ण व्हरायटी मानली जात असते। जबरदस्त तिखट, त्यासोबतच चांगल्या प्रकारे गडद हिरवा आकर्षक रंग आपल्याला या व्हरायटीचा बघायला मिळत असतो। एकंदर मित्रांनो चांगल्या प्रकारे हिचं देखील तुम्ही उत्पादन घेऊ शकतात। फळाच्या लांबीचा जर विचार केला तर साधारणतः 6 सेंटीमीटर पासून तर 8 सेंटीमीटर पर्यंत लांब आपल्याला AK47 या व्हरायटीची लांबी बघायला मिळत असते। साधारणतः मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यात लागवड करत असताना AK47 ची चांगल्या प्रकारे लागवड करून उत्पादन हे घेऊ शकतात। जबरदस्त उत्पादन क्षमता या व्हरायटीची बघायला मिळत असते। त्यासोबतच मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे प्राईड 151। मित्रांनो प्राईड 151 ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे। साधारणतः उत्पादनाला देखील जबरदस्त ही व्हरायटी मानली जात असते। लागवड झाल्यापासून 60 ते 65 दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी ही येत असते।
मित्रांनो, ही देखील व्हरायटी जी आहे ही अत्यंत तिखट व्हरायटी मानली जात असते. त्यासोबतच फळाच्या लांबीचा जर आपण विचार केला तर साधारणतः 9 सेंटीमीटरपर्यंत लांब आपल्याला या व्हरायटीची जी फळं आहे ती फळं बघायला मिळत असतात. एकंदर मित्रांनो, या ज्या 4-5 व्हरायटी ज्या मी तुम्हाला या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या, या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करून तुम्ही उन्हाळ्यात मिरचीची लागवड ही करू शकतात. मित्रांनो, लागवड करत असताना साधारणतः आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कोणत्या व्हरायटीचीला चांगल्या प्रकारे मागणी आहे, त्यासोबतच कोणत्या व्हरायटीचं चांगल्या प्रकारे उत्पादन आपण घेऊ शकतो याविषयीचा संपूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करून तुम्ही त्या व्हरायटींची निवड करू शकतात. एकंदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. यासोबतच मित्रांनो, या व्हरायटींबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला 100% उत्तर हे दिलं जाईल.